साधं, सरळ आणि सोपं. खिशात पुरेसा पैसा, डोक्यावर छप्पर, भूक लागेल एवढं अन्न आणि वेळ पडल्यावर उपयोगात येणार शरीर. एवढ्या 4 अस्त्रांवर माणूस आयुष्यात कोणत्याही अडचणींची विल्हेवाट लावू शकतो. या परिघाच्या बाहेरच्या अडचणी माणसाच्या कधीच नव्हत्या. इतर अडचणी त्याने स्वतःहून अंगावर घेतल्या आहेत आणि म्हणूनच पिढी दर पिढी माणूस कृतज्ञ होत चालला आहे. उर्दू भाषेत एक म्हण आहे, इंसान बहुत नाशुक्रा होता है, आणि ते खरंच आहे. माणसं धार्मिक होत गेली, पण तेही केवळ परिघाबाहेरची लफडी निस्तरण्याकरता. अपनी औकात बढाओ या एका अत्यंत पोकळ मोटिवेशनमुळे माणूस मी माणूस आहे हे विसरत गेला. बाहेरचे परीघ सोडून तुम्ही परतीच्या प्रवासाला जेव्हा निघतात तेव्हा खऱ्या अर्थाने जगणं समृद्ध होतं. पण तो परीघ सोडणं म्हणजे नेमकं काय? मला असं वाटतं ह्याचा थेट अर्थ होतो तो म्हणजे समर्पण. जी लफडी हाताळली जात नाही माणसाने त्यांना निसर्गावर सोडून देणं ह्याला समर्पण म्हणतात. पण हा पळकुटेपणा आहे का? कारण अहंकार व्यक्तीला काही सोडू देत नसतो. समाजाने नेहमीच गोष्टी नियंत्रणात कशा ठेवाव्या हेच आजवर शिकवलं आहे. पण खरं पाहता सोडून देण्यात आणि समर्पण करण्यात जो पुरुषार्थ आहे तो सर्वोत्तम पुरुषार्थ आहे. पूजा सांगणारा ब्राह्मण देखील पूजेच्या सुरुवातीला मम आत्मन पुराणोक्त म्हणत इष्टदेव, ग्रामदेव, स्थानदेव, मातृदेव, पितृदेव अशा सगळ्या देवदेवतांना साक्षी ठेवून तळहातात घेतलेला पाणी ताम्हणात सोडायला लावतो आणि समर्पयामी म्हणून संकल्प सोडायला सांगतो. इथे सोडणं आहे हे नीट लक्षात घ्यायला हवं. मनुष्याच्या परिघाबाहेरची गोष्ट त्याला सोडता येणं म्हणजेच खऱ्या अर्थाने पूजा करण्यासारखं आहे. अवकात वाढवणे ह्याहीपेक्षा आपण माणूस म्हणून आपली अवकात ओळखणे हे अधिक सृजनशील आणि कल्याणकारी आहे. समर्पण ही कृती नसून भाव आहे. भाव जागृत होतो आणि कृती ही करावी लागते. कृतीत प्रयत्न असतात, पण समर्पण ही कृती नसून सहज घडून येणारी घटना आहे. नदी वाहण्याचा प्रयत्न करत नसते, तीच वाहन हा तिचा स्थायी भवावा आहे. माणूस म्हणून आपली अवकात आपल्याला उमगली की परिघाबाहेरच्या गोष्टी आपोआप सुटत जातात, गाठी सुटतात आणि आनंद नावाची गोष्ट व्हायला सुरुवात होते. समर्पण ही सर्वोत्तम पूजा आहे. हाच खरा पवित्र यज्ञ आहे. ते रिकनेक्ट करण्याचा सर्वोत्तम माध्यम आहे. समर्पण ही खऱ्या अर्थाने पूर्वजांची शांती आहे. समर्पण हेच बुद्धांचं ध्यान आणि कृष्णाचा भक्तियोग आहे. समर्पणाइतकं पवित्र, जाज्वल्य पण तितकं शीतल, जिवंत आणि सुसह्य ह्या सृष्टीत दुसरं काहीही अस्तित्वात नाही, कधीच नव्हतं आणि यापुढेही नसेल. म्हणून तुमच्या परिघात परत या आणि आनंदाच्या सर्व सीमा पादाक्रांत करा. हा एकच मार्ग आहे. इतर मार्ग केवळ आयुष्य रेटण्याचाच बळ देतात. समर्पण हा माणसाचा आनंदाच्या परिघाचा केंद्रबिंदू आहे.